नमस्कार. ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर होणार, प्रशांत जगताप यांचं प्रतिपादन. धानोर इथं नोकरी महोत्सवाचं आयोजन. भाजपकडून पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. कोविड काळातही हा भ्रष्टाचार थांबला नाही. भ्रष्टाचारानं बरबटलेली महापालिका झाली असून भाजपला सत्ता देऊन पुणेकरांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे 100पेक्षा अधिक नगरसेवक विजयी होऊन महापौर हा राष्ट्रवादीचाच होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रभाग 1च्या नगरसेविका रेखाताई टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त धानोर इथं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी नोकरी महोत्सवात ते बोलत होते. यामध्ये महिलांसाठी मोफत व्यायामशाळा, महिलांसाठी मोफत नोकरी, पूर्व प्रशिक्षण, 4 चाकी गाड्यांचं मोफत स्वच्छता, वॉशिंग, क्लिनिंग आणि या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रशांत जगताप उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला प्रदीप देशमुख, नगरसेविका रेखा टिंगरे, पांडुरंग खेसे, मतदारसंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नानासाहेब नलावडे, राजेंद्र खानवे, बंडू खानवे, चंद्रकांत टिंगरे, विनोद पवार, शांताराम खानवे, हरिदास मोजे, आनंद सवाने, संतोष टिंगरे, सुयश टिंगरे, संतोष खानवे, सागर खानवे आदी मान्यवर उपस्थित होते. तसंच नोकरीसाठी आलेले तरुण तरुणीही उपस्थित होते. यावेळी रेखा टिंगरे बोलताना म्हणाल्या की यापुढे देखील राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण जनतेचे प्रश्न सोडवणार असून शरद पवार साहेब यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त शरद लॉन्स गरिबांसाठी 1 वर्ष मोफत उपलब्ध करून देणार आहे, असं आश्वासन त्यांनी दिलं. नोकरी महोत्सवात 2560 उमेदवारांनी सहभाग नोंदवला. यातील 630 जणांना जागेवरच नोकरी देण्यात आली, तर 912 जणांना पुढील मुलाखतीला बोलवण्यात आल्याची माहिती चंद्रकांत टिंगरे यांनी यावेळी दिली. दरम्यान या कार्यक्रमात प्रशांत जगताप आणि नगरसेविका रेखाताई टिंगरे काय म्हणाल्या ते ऐकूया. काँग्रेस पार्टीला या दोघांचा अभिमान आहे. नगरसेवक म्हणला की आपण जरा शहराच्या मध्यवस्तीमध्ये जाऊन फिरून पाहून घ्या. 5 वर्षात प्रत्येकाच्या प्रभागामध्ये किमान 50% भाग असा आढळेल की त्या नगरसेविकाला आणि नगरसेविकेला त्या भागातल्या लोकांनी पाहिलंच नाही. कार्यक्रम तर खूप दूर सोडा, पण त्यांना पाहता आलं नाही किंवा त्यांची भेट झाली नाही. अशा प्रकारची वस्तुस्थिती शहरातल्या मध्यवस्ती भागामध्ये आहे. आणि अर्थात चुका दोन्हीकडच्या. त्या नगरसेवकाची किंवा नगरसेविकेची चूक आहे हे मान्य, पण त्या मतदाराची पण चूक आहे. मोदींच्या लाटेमध्ये ज्यांचे कुटुंब एकमेकाला विचारत नाही, म्हणजे ज्या कुटुंबामध्ये त्या माणसाची किंमत नाही, त्या माणसाला मोदींच्या लाटेमध्ये लोकांनी कमळाचं चिन्हाचं बटन दाबून पुणे महापालिकेवर निवडून दिलं. आणि त्याची शेवटी किंमत मोजायला लागली त्या प्रभागाला आणि पुणे शहराला. या राज्यातली, या देशातली सर्वात भ्रष्टाचाराने बरबटली कुठली महानगरपालिका असेल ती म्हणजे पुणे महानगरपालिका. आणि हे वास्तव आहे की मागच्या 5 वर्षामध्ये म्हणजे हे इतके बहादर निघाले की यांनी कोविड काळ सुद्धा सोडला नाही. कोविडच्या काळामध्ये सुद्धा या देशातला नंबर 1चा भ्रष्टाचार करण्याचं कामकाज हे या ठिकाणी भाजपच्या सत्ताधारी मंडळींनी केलेलं आहे. या ठिकाणी लोक खूप सारे दानशूर व्यक्ती अशा निघाल्या की ज्यांनी आयुष्यावर त्या ठिकाणी पुंजीची जमवली. कोविडच्या काळात त्यांनी बाहेर काढले की नाही, आपल्याला जो काय दान धर्म करतात ते करू द्या, कारण की आता आपल्याला याच्यातून जे काय आयुष्यावर आपलं काय पुण्यसंचय राहिला असं तो या माध्यमातून निघेल. पण काही लोक इतकी बदमाश निघाले की ज्यांना कोविडच्या काळामध्ये पैसे कमवू वाटते, म्हणजे ज्या ठिकाणी लोकांना घराबाहेर फिरण्याची सुद्धा भीती वाटत होती, त्यांना आपण जिवंत राहू का नाही याची सुद्धा गॅरंटी वाटत होती, त्याच काळात ही भाजपची मंडळी या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यामध्ये गुंतली होती. आणि असं असताना या ठिकाणी आमच्या रेखाताई असतील, चंद्रकांतजी असतील, यांनी सातत्याने रस्त्यावर फिरून कोविडच्या काळात या दारोरीकरांची आणि एकूणच या परिसरातल्या नागरिकांची सेवा केलेली आहे. ताई, इथला नागरिक नक्कीच तुम्हाला विसरणार नाही. पण हे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा जो तुमच्या हातात आहे तो कायम उंचावत राहिला पाहिजे याची काळजी तुम्ही दोघांनी घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण शेवटी झेंड्याच्या कमानीखाली कामकाज करत असताना तो झेंडा आहे म्हणून आपण आहे, आणि आपण असल्यानंतर त्या झेंड्याचं महत्व हे कायम राहिलं पाहिजे याची काळजी इथून पुढच्या काळात तुम्ही घ्यावी अशी अपेक्षा वजा विनंती मी आपल्याकडून नक्की करेन. एक नक्की आहे की येणाऱ्या 2-3 महिन्यात
महिन्यावर महापालिकेच्या निवडणुका आहेत. आमचे मित्र राजेंद्रजी खादवे म्हटले, खादवेंनी फक्त खिसा जरी झटकला तरी टिंगरेंपेक्षा जास्त कामकाज करतील, याच्यावर माझ्या मनात अडचण नाही. त्याच्यामुळे काय गमतीचा भाग सोडा, पण एक नक्की आहे की राजकीय जीवनामध्ये कामकाज करत असताना अलीकडचा काळ खूप बदललेला आहे. इथं आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय पांडुरंगप्पा केसे आहेत. एक 10 वर्षापूर्वीचा हे जे काही तरुण मुलं मुली बसते जे आज 25-27 मध्ये आहेत, ती कदाचित 17-18ची होती. त्यांना आणि त्यांच्या पुढच्या 10-20 वर्षाच्या लोकांमध्ये त्यावेळेस 25-27 जी मुलं मुली होती त्यांना फसवून नरेंद्र मोदी नावाचे गृहस्थ देशाचे पंतप्रधान झाले. त्यांनी सांगितलं की या देशातल्या 2 कोटी तरुण तरुणींना दरवर्षी मी रोजगार देणार. आता हे 8वं वर्ष झालं त्यांचे, 16 कोटी झाले. 16 कोटीचा जॉब मिळाले नाहीच. पण आता त्यांच्या सरकारच्या काळातच जो एक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे आणि तो सेंट्रल गव्हर्नमेंटचाच आहे, तो अहवाल असं सांगतो की मागच्या 47 वर्षात जेवढी बेरोजगारी झाली नाही, म्हणजे 47 वर्षामध्ये जो काय आले, मागच्या 47 वर्षापासून ही सवय लागली देशाला की एक टिप्पण करून ठेवायचं दरवर्षी की या वर्षी किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि किती लोकांनी नोकऱ्या गमावल्या. तर नरेंद्र मोदींच्या नावाने एक रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रस्थापित झाले किंवा एक रेकॉर्ड नोंद झालेलं आहे. ते असं आहे, मागच्या वर्षीचं रेकॉर्ड म्हणजे या जानेवारीत प्रसिद्ध झालेलं, गेल्या वर्षीचा तो रेकॉर्ड आहे. 47 वर्षात सगळ्यात जास्त नोकऱ्या घालवणारं सरकार म्हणजे मोदी सरकार आहे. आणि मला असं वाटतं की आता लोकांनी आजचे दिन, माझा धर्म, मी हिंदू, मग हिंदूंचा जर धर्म टिकवायचा असेल तर मोदींना भाजपलाच मतदान करा, अशी जी मंडळी तुमच्या दरवाजे देतील तर त्यांना सांगा की आमचा धर्म कालही सुरक्षित होता, आजही आहे, उद्या असणार आहे. पण या तुमच्या धर्माच्या नावाखाली आमच्या नोकऱ्या गेल्या, आमचे व्यवसाय गेले, काही लोकांनी, लाखो लोकांनी आत्महत्या केल्या, नोकरी गमावणाऱ्यांनी पण आत्महत्या केल्या आणि नोकरी देणारे कोण होते? तो उद्योगपती होते, मोठे मोठे इंडस्ट्रीवाले होते. त्यांना सुद्धा कर्जामुळे किंवा धंदा बंद पडल्यामुळे आत्महत्या कराव्या लागल्या. तर या मोदींच्या कृपेमुळे 16 कोटी नोकऱ्या तर मिळाल्या नाहीच, उलट बक्षीस 14 कोटी नोकऱ्या गेल्या. आणि हे होत असताना देश चुकीच्या मार्गावर गेला. इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे, येणारा महापालिका निवडणुकीचा कार्यकाळ आहे, या एकूणच या पर्वातून एक चांगलं पर्व निश्चित घडावं आणि उद्याच्या काळात आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या शहरात, या राज्यात आणि या देशात भाजप रहित सत्ता येत राहो, अशा प्रकारचा एक वेगळा पर्वकाळ चालू व्हावा अशीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. एका चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल आदरणीय रेखाताईंचं, चंद्रकांतींचं मनापासून आभार मानतो. त्यांचं कौतुक करत असताना पुन्हा एकदा आमच्या भगिनी रेखाताई टिंगरे यांना वाढदिवसाची शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने ताईंच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महत्त्वाचं आहे, त्यानिमित्त काय सांगतो? देशाचे लोकनेते आदरणीय पवारसाहेबांचा जन्मदिवस आदरणीय पवारसाहेबांनी 81 वर्ष सर्व माननीय पवारसाहेबांना या जनताच्या शुभेच्छा देतो. आमच्या भगिनी आणि या प्रमाणाच्या नगरसेवकांना यांना सुद्धा वाढदिवसाच्या मला शुभेच्छा देतो. पवारसाहेबांचा आणि रेखाताईंच्या दोन्हीच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी नोकरी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. मी या आयोजनाबद्दल चंद्रकांत टिंगरे आणि रेखाताई टिंगरे यांचं त्यांचं मनापासून आभारी मानतो की या ठिकाणी आपल्या नेत्याचा वाढदिवस कसा साजरा करावा याचं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आणि एकूणच पवारसाहेबांवर प्रेम करणारी आम्ही सगळी मंडळी आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून असा हा वेगळ्या प्रकारचा एक भव्य नोकरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मधल्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये आणि एकूणच या 8 वर्षामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून जे काही बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, लोकांच्या नोकऱ्या गेले, त्यांना पुन्हा नोकऱ्या देऊन त्यांचं संसार वाचवण्याचं कामकाज हे या ठिकाणी पवारसाहेबांना अभिप्रेत असणारं चांगलं कामकाज हे या ठिकाणी चंद्रकांत रेखाताई करत आहेत. त्यांच्या कामाला मी मला शुभेच्छा देतो. एका चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार बोलले. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे किती नगरसेवक निवडून येतील अशा यावेळेस राष्ट्रवादी 100 पूर्ण करेल. 100 पार करून पुढे जाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सिंगल लार्जेस्ट पार्टी करून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच महापौर होईल या बाबतीत माझ्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही. येणाऱ्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होणारे नवीन प्रवेश, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकूणच प्रभागनीय ज्या पद्धतीने संघटना बांधणी केली जाते संदर्भात शक्तीप्रद असलेल्या पाहते आणि एकूणच भ्रष्टाचाराने बरबडली की नगरपालिका पाहिल्या तर लोकांच्या बळातून BJP कायमची होतं गेली. त्या BJPला लोकांनी खूप आशेने त्या ठिकाणी संधी दिली.
त्या BJPने काय दिवे लावले ते पुणेकरांनी पाहिलेलं आहे. खड्ड्याबद्दल त्याच्या म्हणजे जे काय पुन्हा आपण पाहतोय त्याजवळ शेजारी पुणे महानगरपालिका पाहत असेल त्या संदर्भात पुणेकरांची निराशा झालेली आहे. दिल्ली निश्चित पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठिंबा करतात किंवा माझ्या मनाशी भाजपचे किती नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत? खूप सारे आहेत. आकडा सांगायला काही मला मर्यादा आहे आता, पण या ठिकाणी त्यांचं येणं हा भाग वेगळा आहे. पण पुणेकरांनीच ठरवलं, त्याच्यामुळं भाजपची मंडळी स्वतंत्र पक्ष सोडतात ही सुद्धा एवढी प्रोसेस आहे. थँक्यू, धन्यवाद. आज या ठिकाणी देशाचे नेते आमचे आधारस्तंभ आदरणीय माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांसाठी राष्ट्रवादी करिअर नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचे उद्घाटक माझे बंधू पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे पुणे महापालिकेचा बुलंद आवाज आम्हा नगरसेवकांचे मार्गदर्शक आदरणीय प्रशांतदादा जगताप, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय पांडुरंगप्पा खेसे, माझे बंधू आदरणीय प्रदीपजी देशमुख, वडगाव शहरी मतदारसंघाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब नलावडे, त्याचप्रमाणे माझे दुसरे बंधू राजेंद्र खानवे पाटील, आदरणीय बंडूशेठ खानवे, त्याचप्रमाणे खडकी कॉन्व्हेंटचे अध्यक्ष आदरणीय सरोदे साहेब, आदरणीय विनोदजी पवार, आदरणीय सुरेश दादा, त्याचप्रमाणे संतोष दादा, आदरणीय सर्वच व्यासपीठ उपस्थित असलेले म्हणजे सर्व बंधू भगिनींना त्या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं भारत देशाच्या वतीने मी साहेबांना कोटी कोटी अशा 27 हो अशा शुभेच्छा व्यक्त करते. नोकरी महोत्सवाच्या निमित्तानं आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही दोघे उभे ते जनतेपर्यंत जाऊन जनतेच्या ज्या काही समस्या आहेत त्या जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं खऱ्या अर्थाने त्या 15 वर्षामध्ये गेल्या काम केलेले आम्ही आणि इथून पुढे एक करू त्याची काळजी करू नका तुम्ही, कारण आपल्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये येणाऱ्या 2022 मध्ये जास्तीत जास्त 100 नगरसेवक निवडून येणार आहेत. तर त्यामुळे आपलं नेतृत्व हे आपल्या सर्वांसाठी आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि येत्या काळामध्ये देखील आपल्याला मोठं असं साहेबांचे आपण नेतृत्वाखाली आपल्याला, कारण दादा अध्यक्ष झाल्यानंतर शहरामध्ये भव्य दिव्य असं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय उभं राहिलेलं आहे. दादांचं कार्य खूप मोठे आहे दादा आणि आपल्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. आपल्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शरद लॉन्स हे 1 वर्ष मोफत प्रभागातील नागरिकांसाठी आपण लग्न कार्यासाठी मोफत दिले जाणारे गोरगरिबांची, कारण दादा आपण पाहिलं 2 वर्ष कोरोनाचा काळ गेलेला आहे, खूप भयानक काळ गेलेला आहे. त्या परिस्थितीमध्ये आम्ही 14,000 मध्ये 100 लोकांचं जेवण आणि लग्न कार्यालय आणि डेकोरेशन फ्री मध्ये दिलेले आहे. अशी लग्न आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी या ठिकाणी दिलेली आहेत. अनेक नागरिकांचे जे बंधूंची या ठिकाणी मुलांची लग्न या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचं एक समाधान की समाजात आपण काहीतरी देणं लागतंय. एक सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी थोडं का होईना आपण केलं पाहिजे. नगरसेवक न एका राहता एक समाजसेवक म्हणून गेल्या 15 दिवसामध्ये आम्ही काम करत आहोत. आदरणीय साहेबांचं एक हे आहे की 80% समाजकारण आणि 10-20% राजकारण, त्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. आपल्या प्रभागामध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये जे मी विकास कामं केलेली त्याचं उद्घाटन त्या दिवशीच आपल्याला सांगितलेलं आहे. ते देखील आपण दादांची वेळ घ्या की कारण या प्रभागामध्ये माजी सैनिक भवन जे देशासाठी कार्य केलेले आहेत त्या मानवाने त्यांचा आपण एक ऋणी आहोत, म्हणून त्यासाठी माजी सैनिक भवन त्या ठिकाणी आपलं काम पूर्ण झालेलं आहे. अग्निशमक केंद्राचं देखील माझ्या विकास निधीतनं काम पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे मेडिटेशन सेंटर, कारण आज ताणतणावातून माणूस मुक्त होण्यासाठी एक शांतता आणि एक चांगलं वास्तू या ठिकाणी मी मेडिटेशनची एक छान उभी केलेली, त्याचं देखील उद्घाटन दादा आपल्याच हस्ते होणार आहे. त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 पाण्याच्या टाक्या दादा पूर्ण झालेल्या आहेत कामं. धानोरी गावामध्ये 2, एक मुंजा वस्तीमध्ये 1, त्या देखील मास्केटच्या माध्यमातून 2, एक विकास निधीतनं त्याचं देखील उद्घाटन आपल्याला येत्या काळामध्ये करायचं आहे. कारण आपण माझ्या भागामध्ये जो पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे, मी स्थायी समितीमध्ये होते, विशाल दादा चेअरमन होते आपले पक्षाचे, तर त्यावेळेस ते 2013 पहिलं टेंडर निघालं मास्केटचं, ते काम मान्य झालं. आम्ही कुरोळी या ठिकाणी जाऊन भूमिपूजन केलं आणि काम चालू केलं. मला आनंद होते की आपले आदरणीय अजितदादा
आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामुळे आज या भागाला पाणी मिळतंय आणि ते जे काम आहे दादाच्या त्यावेळेस आपली सत्ता होती त्यामुळं त्या ठिकाणी 400 कोटीचा प्रोजेक्ट मान्य केला आणि आपल्या संपूर्ण भागामध्ये अवश्य त्या ठिकाणी लाईन्स झालेल्या आहे, आता डिस्ट्रिब्युशन लाईन झाल्या डेली आणि मुबलक पाणी देण्याचा जो आपण शब्द दिला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तो आज या ठिकाणी पूर्ण गेलेला आहे. त्याचं मला समाधान वाटते. सुरुवातीला निवडून आल्यानंतर येणा प्रवाहामध्ये 25-30 टँकर रोजचे चालू असायचे. अगदी हंडा भांड्यानं माझ्या भगिनी पाणी भरायच्या, परंतु डोक्यावरचा हंडा उतरण्याचा शब्द जो दिलता माझ्या भगिनींचा तो आज आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. दिवसाड पाणी होतं परंतु डेली आणि मुबलक देण्याचा जे आपण शब्द दिलता ते पूर्ण केलेलं आहे. आणि पक्षाच्या माध्यमातून आम्ही दोघे उभे ते म्हणजे जो कामाचा आलेख आहे तो हा पुढे असेच चालू ठेवणार आहोत. त्यामुळं आपण सर्वच जण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी मनापासून दादा आपले आभार मानते. आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपण आपला वेळ देऊन या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते. आणि आपले शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगून धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, उघडा डोळे बघा नीट.